आपण सुरू करूयात. मला या मुलांना लायब्ररी दाखवायची आहे म्हणून वरण. हे बघा, हे असं असतं, हे सगळं ऑटोमॅटिकली चालू आहे सगळं. आम्ही कुठे दिसत नाही होत ना. कॅमेरे ऑफ केलेत मी आता. ओके. गोई मी इथे आता ऑलरेडी. आयडिया मस्त आहे तुमची. वर जॅकेट खाली बरमुडा. आवाज जातोय, सॉरी. गायकवाड सर, तुमचं स्वागत आहे. एकच मिनिट. हो हो. नमस्कार, मी बाळासाहेब काळे. सर तुमचा आवाज थोडा इको येतोय. वन मिनिट. येतोय आता क्लिअर? हा आता येते सर. आय थिंक वी शुड स्टार्ट सर. प्लीज काळे सर. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष इंदापूर महाविद्यालयाला 50 वर्ष होत आहेत. त्यानिमित्तानं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार कार्यमंत्री आमच्या संस्थेचे म्हणजेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. या निमित्तानं गेल्या 15 दिवसांपासून महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विषयांचे वेबिनार आयोजित केलेला आहे. या होतोय का? सुरू करायला हरकत नाही. येस सर, सुरू केले सर. माझा व्हिडिओ स्टार्ट करा. एकच मिनिट सर. आज इतिहास विषयाचा वेबिनार आहे. वेबिनारचा विषय आहे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महिलांचे योगदान. या विषयावर बोलण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत नारायणगाव महाविद्यालयाचे इतिहास संशोधक प्राध्यापक आदरणीय डॉक्टर लहू गायकवाड सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर संजय चाकणे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इथे उपस्थित आहेत. त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. या वेबिनार मध्ये वाघोली महाविद्यालयाचे बीजीएस महाविद्यालयाचे आदरणीय डॉक्टर फडतरे सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर केडगाव महाविद्यालयाचे डॉक्टर नंदकुमार जाधव सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं वाघोले मॅडम, आळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वाघोले मॅडम आणि इतर सर्व प्राध्यापक इथे उपस्थित आहेत. या सर्व प्राध्यापकांचं मी सहर्ष स्वागत करतो. इंदापूर महाविद्यालयातील प्राध्यापक इथे उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आर्ट्स फॅकल्टीचे इंचार्ज डॉक्टर भीमाजी भोर सर, सायन्स फॅकल्टीचे इंचार्ज डॉक्टर शिवाजी वीट सर, त्याचबरोबर कॉमर्स फॅकल्टीचे इंचार्ज डॉक्टर सदाशिव उंबरधन सर,
यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका विद्या गायकवाड मॅडम यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर इंदापूर महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या बाहेरचे विद्यार्थी यामध्ये जॉईन झालेले आहेत वेबिनारसाठी. या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि इंदापूर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि महाविद्यालयाचे म्हणजेच संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. खरं तर ही संकल्पना वेबिनार आयोजित करण्यापाठीमागची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजयजी चाकणे सरांची आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. आणि इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापिका विद्या गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. प्राध्यापिका विद्या गायकवाड मॅडम. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आज भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि इंदापूर महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किंबहुना मी असं म्हणेन की हा मणिकांचन योग जुळून आल्यानंतर त्यानिमित्त महाविद्यालयाचा IQAC विभाग त्याप्रमाणे महाविद्यालयाची सर्व विभाग यांनी संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम वेबिनार आयोजित केलेला आहे. खरं तर या वेबिनारची जी कल्पना आहे ते महाविद्यालयाचे त्यांना हरफन मोळा असं म्हणते डॉक्टर संजयजी चाकणे यांच्या विचारातून ही आलेली आहे. खरं तर हे वेबिनार म्हणजे एका प्रकारे ही जी सिरीज त्यांनी सुरू केलेली आहे याच्यातून मला माहिती आहे की विविध विषयांचे कांगरे सर्व श्रोत होणार आहे. आणि वेबिनारचं आजचं जे पुष्प आहे ते गुंफण्यासाठी आपल्याला जे तज्ञ मार्गदर्शक लाभलेले संशोधक मार्गदर्शक लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर गायकवाड सर आणि मग डॉक्टर लहू गायकवाड की जे नारायण गाव येथे प्रोफेसर आहेत. अत्यंत मी असं म्हणेन की बहुश्रुत आणि संशोधक वृत्ती असलेले असे हे डॉक्टर लहू गायकवाड यांचं आज आपण सर्वजण आपण त्यांचे विचार जे आहेत ते ऐकणार आहोत. यांना डॉक्टर गायकवाडांनी आतापर्यंत जवळजवळ 14 पुस्तकं यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे यांचं लेखन जे आहे सर्वांगीण असलेलं आपल्याला दिसून येत आहे की 14 पुस्तकांचं लेखन यांनी केलेलं आहे आणि जवळजवळ 7 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनासाठी त्यांनी लघुपट लेखन आणि त्याचं सादरीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक संशोधन पेपर्स त्यांनी लिहिलेले आहेत. तर अशा या बहुरंगी म्हणेन मी व्यक्तिमत्व की जे अत्यंत हुशार संशोधक असं हे व्यक्तिमत्व यांच्याकडून आपल्याला आजचं हे पुष्प गुंफण्यात येते आणि आज ते बोलणार आहे. त्यांचा जो आजचा विषय आहे वेबिनारचा स्त्रियांचे योगदान किंवा महिलांचे योगदान याविषयी थोडक्यात असं म्हणेन मी की 1856 ते 1947 पर्यंत जे स्वातंत्र्य आंदोलन झालं किंबहुना त्याच्यामध्ये विविध लोकांनी म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्य सैनिक
अनेकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रिया देखील आहेत. मात्र स्त्रियांच्या सहभागाचा जो उल्लेख आहे तो थोडासा कमी प्रमाणात असल्याचा मी एक इतिहासाची विद्यार्थिनी म्हणून अगदी व्यवस्थितपणे म्हणू शकते. कारण मला माहित आहे की R.C. मुजुमदार यांच्याकडे इतिहास लेखनाचं म्हणजे स्वातंत्र्य भारताच्या इतिहास लेखनाचं श्रेय जातं आणि त्यांनी जे 3 खंड लिहिलेले आहे, जवळजवळ 900 पानांचे ते खंड आहेत आणि या खंडामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांसाठी केवळ आणि केवळ 20 पानं दिलेली आहेत. यामुळे मी अगदी एक इतिहासाची विद्यार्थिनी म्हणून मी म्हणू शकते की महिलांचा जो उल्लेख आहे हा स्वातंत्र्य चळवळी हा खूप कमी प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे आज आपण त्याबद्दल व्यवस्थितपणे गायकवाड सरांकडून आपण ऐकणार आहोत. तर मी शिंदे सरांना अशी विनंती करते की महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष चाकणे सरांना, डॉक्टर चाकणे सरांना त्यांनी बोलण्यास विनंती करावी, त्यांचं मनोगत मांडण्यास विनंती करावी. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय कमी वेळात आणि थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीनं प्रास्ताविक केलं आणि प्रमुख पाहुण्यांचं ओळख त्यांची करून दिलेली आहे. खर तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा एक मोठा इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या संस्थेचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे होतं आणि आजचे काय प्रमुख आपले पाहुणे बोलणार आहेत ते स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचे योगदान या विषयावर बोलणार आहेत. हा एक चांगला योग आलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी आपण औचित्य साधलेलं आहे म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचे प्रेरणा स्रोत ज्याला आपण म्हणूयात या वेबिनारचे असे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजय चाकणे सरांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद बाळासाहेब. धन्यवाद गायकवाड मॅडम. आपणा सर्वांचं या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजचे वक्ते माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड, त्याचबरोबर IQAC चे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर संदीप शिंदे, प्राध्यापिका विद्या गायकवाड, प्राध्यापक भीमाजी भोर, त्याचबरोबर वाघोले मॅडम, नंतर इतर अनेक प्राध्यापक खरं तर उपस्थित आहेत. माझे मित्र फडतरे सर आहेत, भूषण फरतडे आहेत, त्याचबरोबर डॉक्टर शिवाजी वीर, प्राध्यापक उंबरदंड, प्राध्यापक गावडे, प्राध्यापक DK भोसले, प्राध्यापिका कबनूरकर, प्राध्यापक अनेक सगळ्यांची नावं घेत नाही आता. आपल्याला महत्वाचं ऐकायचंय ते म्हणजे लहू गायकवाड सरांना. माझी लहू गायकवाड सरांची तशी खूप जुनी ओळख आहे. जेव्हा आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचं एकत्र काम करायचो ते कार्यक्रम अधिकारी होते नारायणगावला, फुलसुंदर सर, म्हणजे त्यांची एक टीम होती, काळे सर, लहू गायकवाड सर, अशी मोठी टीम होती आणि त्यांनी अतिशय चांगलं काम राष्ट्रीय सेवा योजनेचं केलं. त्यावेळी स्थानिक इतिहास लिखाणाचं काम आम्ही हाती घेतलं होतं आणि 400 गावांचा इतिहास लिहिला. त्यामध्ये लहू गायकवाड सरांचा मोठा वाटा आहे, कारण त्यांनी मोकसबाग ना गायकवाड सर, मी मोकसबाग नारायणगाव जवळ एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मूर्तीशास्त्र किंवा मूर्ती कशा बनवल्या जातात यावर त्या गावाचा इतिहास लिहिला होता. आणि अर्थातच त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि अनेक जुन्नर तालुक्याचं पर्यटन आणि एकूणच शिवनेरी पासून तर जुन्नरच्या लेण्यांपर्यंत, अंबिका किंवा तिकडे गणपतीचा माळापर्यंत सगळ्या लेण्यांचा, इव्हन जुन्नरचा इतिहास लिहिण्याचं काम, मोठं काम खरं तर गायकवाड सरांनी केलेलं आहे. अर्थात फरतडे सरही आज इथं आहेत. फरतडे सरांनी सुद्धा वाघोलीचं मोठं काम त्या काळामध्ये केलेलं होतं, अजूनही ते करतायत. तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो. वाघोले मॅडम आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, खरं तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांचं योगदान. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खरं तर ही व्याख्यानमाला लहू गायकवाड सरांनी केलेली आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी या विषयावर व्याख्यानं दिलेली आहेत. आज
खरं तर हा मॅडम म्हणाल्या की मणिकांचन योग आहे, हा खरं तर कपिला षष्टीचा योग म्हणूयात, कारण दुधात साखर पडावी असा सगळा योग आहे. कारण आज म्हणजे परवाच माननीय संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा वाढदिवस झालेला आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त 58 वेबिनारचं आपण एक मालिका आपण सुरू केलेली आहे. त्यामधलं हे आपलं आजचं एक व्याख्यान आहे. त्याचबरोबर संस्थेच्या आपल्या महाविद्यालयाला कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्याला आपण आय कॉलेज म्हणतो, त्या कॉलेजला 50 वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहोत. 1972ची आपली स्थापना आहे आणि सुवर्ण महोत्सवामध्ये आपण पदार्पण करतो आहोत आणि त्या निमित्ताने आपण खरं तर ही व्याख्यानमाला वेबिनारची व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे आणि म्हणूनच आपण याला योग जुळून आला असं म्हणूयात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि या विषयावर आपल्याला लहू गायकवाड सरांना खरं तर ऐकायचं आहे. मगाशी मॅडमनी मुजुमदारांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. तर मराठा रियासतीमध्ये किंवा मुघलांच्या रियासतीमध्ये रियासतकारांनी याचा बराचसा उहापोह केलेला आहे. माझे मित्र डॉक्टर दीपक वेडे पाटील यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या महिलांचं राजकारणातलं योगदान आणि नंतरचं योगदान या विषयावर इतिहासामध्ये पीएचडी केलेलं आहे. वाबळे सरांनी याच विषयावर पीएचडी केलेलं आहे. तेही आपल्याशी संभाषण करणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे या विषयावर चर्चा होत राहील. आज लहू गायकवाड सर मांडतील अशी आशा यात योगदान सगळ्यांची नाव घेत आणि म्हणूनच त्या सगळ्या योगदानाला खरं तर पुष्टी देणं आणि त्यांचं महत्व विशद करणं असा सगळा आजचा विषय आहे. मी मनपूर्वक वेबिनारसाठी शुभेच्छा देतो आणि लहू गायकवाड सरांचे पुन्हा एकदा प्राचार्य या नात्याने आणि मित्र या नात्याने आभार व्यक्त करून मी माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूपच सातत्यानं आम्हाला प्रेरणा देतात, मार्गदर्शन करत असतात आणि जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी चांगल्या कशा होतील याचा कटाक्ष आपण नेहमी पाहत असतात. आता आपण ज्या कार्यक्रमाची आपण सगळेजण वाट पाहत आहोत आतुरतेनं, त्या सुरुवात करण्यापूर्वी या वेबिनारमध्ये डॉक्टर मुरकुटे सर देखील जॉईन झालेले आहेत. त्यांचे मी सरचे स्वागत करतो. इतर सर्व महाविद्यालयांचे काही प्राध्यापक आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. महाविद्यालयातील प्राध्यापकही पुन्हा नव्याने काही जॉईन झाले, त्यांचं स्वागत करतो. सर्वांचं स्वागत करतो आणि गायकवाड सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. सुप्रभात. माझा आवाज काळे सर आपल्यापर्यंत व्यवस्थित येत असेल तर आपणास एक विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये यस हो किंवा नाही असं टाका, म्हणजे मला सुरुवात करता येईल. आवाज येतोय सर? थँक्यू. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या नावाला एक वेगळं वलय आहे, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये मुलं आय कॉलेज म्हणतात. आय म्हणजे माझं. या संस्थेचे संस्था प्रमुख आणि सर्वेसर्वा नामदार ऑनरेबल हर्षवर्धनजी पाटील, ज्यांच्या 58व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्याविषयीची तुम्ही 58 व्याख्यानांची म्हणजे वेबिनारची जी मालिका करत आहात, मला असं वाटतं ही महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाविद्यालयांना एक प्रेरणा देणारी आहे. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष, ज्याला आझादी का अमृत महोत्सव असा शब्दप्रयोग केला जातो, महाविद्यालयाची 50वी आणि आपल्या संस्था प्रमुखांचा वाढदिवस, हा एक त्रिवेणी संगम आहे, ज्याला दुग्ध शर्करा योग म्हणूया असाही शब्द प्रयोग करणं योग्य वाटेल असं मला वाटतं. महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य माननीय संजयजी टाकणे साहेब, ते मित्र असले तरी मी त्यांच्याकडे एक दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व आणि सर्वांना सांभाळून घेऊन पुढे जाणारं व्यक्तिमत्व म्हणून पाहतो. संजय या नावाला एक वेगळा अर्थ आहे. भगवद्गीतेमध्ये त्यांची भूमिका काय होती हे आपणा सर्वांना माहित आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं उत्तम असं नियोजन केलं ते प्राध्यापिका विद्या गायकवाड आणि एनसीसी कमांडर
असलेले आमचे मित्र डॉक्टर काळे, IQAC चे समन्वयक संदीप शिंदे आणि सगळ्यात महत्वाचं, खऱ्या अर्थानं ज्यांचा या विषयावर हातखंड आहे, मास्टर ऑफ दिस सब्जेक्ट डॉक्टर भूषण फडतरे मित्र जरी असले तरी तो सर्वस्वी मान मी त्यांनाच देऊ इच्छितो. इंदापूर महाविद्यालयाच्याच संस्थेचं भिगवण महाविद्यालयाचे श्री सुरेंद्र शिरसाट, त्यानंतर या वेबिनार साठी उपस्थित असलेले सर्वच्या सर्व 74, आणखी एक वाढला तर स्वातंत्र्याची 75 आपली पूर्ण होऊ शकेल. त्यापैकी वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या आमच्या जुन्नर विभागाच्या तारा राणी, आम्ही ज्यांना अरुणाताई वाघोले म्हणजे तारा राणी असा शब्दप्रयोग करतो, त्या आमच्या वाघोले मॅडम, दिनकरराव मुरकुटे, आणि एकाच वाक्यात सर्वांचा नामोल्लेख करून थांबतो. या वेबिनार मध्ये माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ, ज्ञानानं श्रेष्ठ असलेल्या सर्व प्राध्यापक भगिनी, बंधू सर्वांना नमस्कार करतो. आणि आता 10:21 भाषणाची सुरुवात करतो. माननीय काळे सरांनी दिलेल्या समयसीमेला राखून 11:20 मी माझं भाषण थांबवेल. या भाषणाचं सर्वप्रथम श्रेय ज्या व्यक्तिमत्वाला समर्पित करावं असं मला मनापासून वाटलं, त्यांचाही नामोल्लेख करणं मला अभिप्रेत आहे. इंदापूर तालुक्यातील जवळजवळ 18 स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आणि त्यांची सखोल माहिती ही आमचे मित्र भूषण फडतरे यांनी दिलेली आहे. इंदापूर तालुक्यातील ज्या विषयावर बोलायचं त्या म्हणजे महिलांच्या योगदानाची स्वातंत्र्य आंदोलनातील चर्चा आपणास करावयाची आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 1898 साली जन्मलेल्या राधाबाई पांडुरंग आपटे या भगिनीस म्हणजे या ज्येष्ठ महिला स्वातंत्र्य सैनिकास हे आजचं भाषण समर्पित करतो आणि भाषणाची सुरुवात करतो. 1898 साली राधाबाईंचा जन्म, 1932 साली 1921, 1932, 1942 क्विट इंडिया मुवमेंट आणि 1947 स्वातंत्र्य आंदोलनाची नवी पहाट, ज्याला मराठी साहित्यामध्ये शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट असा शब्द प्रयोग केला जातो. अशा सर्वच आंदोलनांमध्ये इंदापूर तालुक्याच्या त्यावेळच्या तत्कालीन काँग्रेसचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राधाबाई पांडुरंग आपटे यांना नमस्कार करून आत्ताच्या भाषणाची सुरुवात करतो. प्रास्ताविक करताना माननीय गायकवाड म्हणाल्या की असं झालेलं आहे आणि महिलांच्या योगदानाच्या चर्चेविषयीचं फारसं लेखन आज झालेलं नाही. एक साधी गोष्ट आपणासमोर मांडू इच्छितो. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या बाबतीत जेव्हा या आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महात्मा गांधींना अपेक्षित काय होतं याविषयीचं गांधींचं एक वाक्य मी कोट करतो. महात्मा गांधी म्हणाले होते, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा भारतीय स्त्रियांनी केलेल्या त्यागाला त्यामध्ये सर्वप्रथम हे अग्रस्थान असेल. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भारतीय स्त्रियांनी बजावलेली भूमिका आणि परदेशी स्त्रियांनी बजावलेली भूमिका ही खरोखर सर्वोत्तम प्रशंसनीय आहे, असं मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना राष्ट्रपिता या नावानं संबोधतात, त्यांनी व्यक्त केलं होतं. पण वास्तविकता काय आहे कृपया आपण हे देखील लक्षात घ्यावं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तत्कालीन केंद्रीय प्रशासनाने 2 व्यक्तींना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास लिहिण्याची कामगिरी सोपवली. वन ऑफ देम डॉक्टर ताराचंद, हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट इन इंडिया हा त्यांचा खंडात्मक ग्रंथ. पण या मांडणीमध्ये असं दिसतं स्वातंत्र्य प्राप्तीच्या उदात्त कारणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या पुरुषांचा त्याग जेवढा डॉक्टर ताराचंद यांना महत्वाचा वाटला त्यापेक्षा या सर्वांचं दुःख घरात बसून अगतिकतेनं सहन करणाऱ्या स्त्रिया ताराचंद यांनी मूक अशा प्रेक्षक बनविल्या. ताराचंदांच्या मांडणीवरती त्यावेळच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस घोसला यांनी एक भाष्य केलेलं आहे.
the writing of Tara Chand, the history of freedom struggle movement is in India is not the real history of freedom movement in India, but this is the history of Indian National Congress. या एकाच वाक्यावरनं त्यावेळच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की न्यायमूर्ती खोसला यांनी किती बारकाईनं हा ग्रंथ वाचला होता. आणि दुसरा मुद्दा असा, यानंतर ज्येष्ठ इतिहासकार, त्यांचा अतिशय मान सन्मान आणि त्यांचं भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहास लेखनातील योगदानाची चर्चा करताना ज्यांचं स्थान आधुनिक भारताच्या इतिहासानं सर्वप्रथम अग्रस्थानी आहे असं मानावं लागतं, नव्हे तर ते आहेच. असं थोर व्यक्तिमत्व डॉक्टर रमेशचंद्र मुजुमदार म्हणजे R.C. मुजुमदार या एकट्या इतिहासकारानं भारतीय स्वातंत्र्य इतिहास लेखनाचा 900 पानांचा त्रिखंडात्मक ग्रंथ लिहिला. त्यांच्या कार्याविषयी आजही कमालीचा नितांत आदर भारतीय इतिहास लेखक आणि अभ्यासकांमध्ये आहेच, हे 100% खरं आहे. परंतु इतिहासामध्ये खरं ते खरं, खोटं ते खोटं या दोन्ही गोष्टींना अनुसरून त्यावेळी मुजुमदारांनी कोणत्याही सत्ताधाऱ्यांची भीती बाळगली नाही. आणि हे खरं असलं तरी मुजुमदारांनी हेही केलं, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांच्या कामगिरीला फारसं महत्व दिलं नाही. हे सत्यवचन आपणासमोर मांडतो आणि सविस्तर भाषणाची आता सुरुवात करतो. त्यांच्या 900 पानांच्या त्रिखंडात्मक ग्रंथामध्ये 20 पेक्षा कमी स्त्री स्वातंत्र्य सैनिकांचा उल्लेख केवळ 20 ओळींमध्ये केलेला आहे. त्या 20 ओळींपैकी फक्त त्यांनी 16 नावं दिलेली आहे. ही 16 नावं मी अनुक्रमे पुढे वाचतो. त्यातील काही नावं आपणासमोर मांडू इच्छितो. डॉक्टर अनी बेसेंट, कस्तुरबा गांधी, वासंती देवी दास आणि अनुसयाबेन साराभाई अशी अनेक आहेत. एक गंमत म्हणून सांगतो, श्रीमती मोतीलाल नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरू यांच्या मिसेस, त्यांचं नाव स्वरूपा राणी. गंमत म्हणजे R.C. मुजुमदारांनी हे नावच कुठे कोट केलेलं नाही, नमूद केलेलं नाही. श्रीमती J.M. सेनगुप्ता, कमला नेहरू, मीराबेन, ज्यांना ऍक्च्युली मीराबेन हे नाव गांधींनी दिलेलं आहे, त्यांचं मूळ नाव आहे मॅडलिन स्लेट, सरोजिनी नायडू, मातंगिनी हाजरा, प्रीतिलता वड्डेदार. वास्तविक स्वातंत्र्य आंदोलनामध्ये क्रांतिकारकपणे काम करणाऱ्या प्रीतिलता वड्डेदार यांच्या मृत्यूनंतर म्हणजे त्यांना गोळी लागल्यानंतर त्यांचा देह जेव्हा खाली कोसळला तेव्हा त्यांच्या कपड्यामध्ये सापडलेली एक चिठ्ठी मी आपणासमोर मांडणार आहे. ही चिठ्ठी वाचल्यानंतर कोणत्याही पुरुष इतिहास लेखकाचे डोळे हे खाडकन उघडतील आणि ते उघडायला हवेत असं माझं मत आहे. अशी एकंदरीत 16 नावांची चर्चा केली. मित्रहो, आता वास्तविकता काय याचा विचार करू. ज्यांचा उल्लेख काही वेळापूर्वी केला ते आमचे मित्र आणि ज्यांनी पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनावर मूलगामी संशोधनाचं काम केलं ते डॉक्टर भूषण फडतरे. पुणे जिल्ह्यातील म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुणे जिल्ह्याचे योगदान हा ग्रंथ आणि PhDचा प्रबंध साकारत असताना त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या योगदानाची चर्चा तर केलीच, पण पुणे जिल्ह्यातून केवळ आणि केवळ म्हणजे संपूर्ण भारतात R.C. मुजुमदारांनी 16 नावं घातली. पण आमच्या भूषण फडतरे नावाच्या संशोधकानं एकट्या पुणे जिल्ह्यामधला मायक्रो हिस्ट्री शोधून तो समग्र इतिहासाकडे नेला आणि पुणे जिल्ह्यातील 84 भगिनींची नावं आपल्या ग्रंथाच्या परिशिष्टांमध्ये मांडली. आता वास्तविकता काय आहे हेही आपण समजून घेऊया. 1947 पूर्वीची खरी वास्तविकता काय होती हे आपण पाहणं गरजेचं आहे. 1947 पूर्वीच्या सरकारी अहवालात, कागदपत्रात आणि त्यावेळच्या झालेल्या सर्व मीडियातील आणि वर्तमानपत्रातील चर्चेनुसार तुरुंगामध्ये विविध ठिकाणी शिक्षा भोगत असलेल्या स्त्री पुरुषांची आकडेवारी मुळात खरी दिली जात नव्हती. क्रमांक 2, जी दिलेली माहिती आहे ती तपासल्याशिवाय कोणत्याही अभ्यासकानं ज्याला इतिहास संशोधनामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल क्रिटिसिझम आणि मिळालेल्या मौखिक माहितीचा कागदपत्राच्या आधारानं मिळणाऱ्या माहितीवर आधारित निष्कर्ष त्या तपासूनच मग निष्कर्ष काढावा. एक उदाहरण आपल्यासमोर मांडू इच्छितो. 15 नोव्हेंबर 1930 चा दिवस मुंबई इलाक्यामध्ये त्या दिवशी
6,677 सत्याग्रहींना तुरुंगात डांबण्यात आलं. त्यावेळी 1,000 स्त्रिया त्या 6,677 मध्ये एकट्या मुंबईत होत्या. आता विचार करा, अशी प्रासंगिक आकडेवारी जेव्हा आपण पाहतो तेव्हा ही प्रासंगिक आकडेवारी कदाचित आपली दिशाभूल करणारी ही असू शकते. या आकडेवारीतील जो आकडा मी 1,000 असं सांगितला तो खरा आहे, पण कागदपत्रातील आकडा हा 100 असा दाखवला. उजव्या बाजूचा 1-0 न कळतपणे त्यांच्याकडनं राहून गेला मानताना ही ब्रिटिश अधिकाऱ्यांची त्यावेळची काय म्हणतो आपण त्यांना कमाल म्हणावी लागेल असं मला वाटतं. वास्तविक ज्या फेमिनिझमचा उल्लेख आता केला जातो किंवा स्त्रीवादी इतिहास लेखकांनी केलेले सगळे आरोप की भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रियांच्या योगदानाची आतापर्यंतची सखोल आणि सविस्तर अशी चर्चा इतिहास लेखकांनी म्हणजे पुरुषी इतिहास लेखकांनी केलेली नाही असं जे स्त्रीवाद्यांकडनं म्हटलं जातं, मित्र हो, हे तंतोतंत खरं आहे. आणि याची मूळ मांडणी ही ज्येष्ठ इतिहासकार R.C. मुजुमदारांपासून सुरू होते. मला प्रश्न असा पडतो किंवा माझ्या अल्पज्ञानानुसार मुद्दा हा आहे की महिलांच्या योगदानाच्या म्हणजे महिलांच्या इतिहास लेखनाच्या योगदानाची आणि स्वातंत्र्य आंदोलनातील योगदानाची चर्चा का करावीशी वाटते, तर ती कोणी केलेलीच नाही म्हणून करावीशी वाटते. आज स्वतंत्र मुक्त जहाल समाजवादी असो किंवा मार्क्सवादी असो, कोणत्याही विचारसरणीमध्ये गेलं तर स्त्रियांच्या योगदानाची चर्चा पुरुषांच्या योगदाना इतकी होत नाही. याचं कारण असं आहे, पुरुषी अहंकार आणि पुरुषी मानसिकता बदलवणं हे आज अत्यावश्यक झालेलं आहे. एक मराठी वात्रटिकेची ओळ आपणासमोर मांडू इच्छितो. स्त्री मुक्ती झाली पाहिजे असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. बघा बरं का, स्त्री मुक्ती झाली पाहिजे पण त्यात माझी बायको नाही पाहिजे. हा पुरुषी अहंभाव, ही मानसिकता बदलवल्याशिवाय समाजात स्त्री मुक्ती होणार नाही, हे मात्र 100% निश्चित. आतापर्यंतच्या कोणत्याही समाजवादी असोत, कोणत्याही विचारसरणीचा असोत, या विचारसरणीवाल्यांनी स्त्रियांच्या इतिहासाला आणि त्यांच्या योगदानाची चर्चा करताना त्यांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. मित्र हो, याबाबत कोणतीच शंका नाही किंवा कोणीही दुहेरी मत व्यक्त करू शकणार नाही. इतिहासाचे लेखन करणाऱ्या स्त्रियांच्या कामगिरीकडे लक्ष दिले जात नाही ही स्त्रीवाद्यांची टीका 100% खरी आहे. पण ज्या पद्धतीनं युरोपमध्ये म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये फेमिनिस्ट पॉलिटिकल हिस्ट्री और फेमिनिस्ट पॉलिटिकल थिअरी ऑफ हिस्ट्री अँड देन विमेन इन हिस्ट्री असे जे शब्दप्रयोग केले जाऊ लागले आहेत, हे शब्दप्रयोग भारतात त्या काळात होत नव्हते किंवा जोपर्यंत स्त्रीवादी इतिहास लेखनाचा प्रवाह भारतात येत नव्हता तोपर्यंत हे आलेलं नाही. R.C. मुजुमदार असोत किंवा डॉक्टर ताराचंद यांची मांडणी असोत, अशा अनेक गोष्टी आपल्याला अग्रभागी दिसतात, पण त्या अग्रभागी असणाऱ्या गोष्टीच्या पायथ्याशी काय आहे, म्हणजे दिव्याच्या खाली सावलीच्या खाली काय आहे, हा अंधारमय मांडणीचा प्रवास, हा डार्क एजचा प्रवास. डार्क एज म्हणजे डिबेट्स इन 19th and 20th सेंचुरीच्या अंगाने म्हणत नाही, तर मी मानतोय तो मुद्दा म्हणजे तुझे आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी, म्हणजे आपल्याला जे नेमकं आपलं मांडायला हवं ते आपल्याकडून मांडलं गेलं नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आपल्याला जे दिसतं त्यापेक्षा अनेक गोष्टी आज अदृश्य आहेत, अजून त्या मांडायच्या आहेत. म्हणून जर एखाद्यानं याविषयी PhDचा विषय निवडला आणि स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांच्या योगदानाची त्रिखंडात्मक नाही पंचखंडात्मक चर्चा केली तरी मला असं वाटतं ते इतिहास लेखन पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याविषयी आपण बोलू शकतो किंवा मांडू शकतो. एक उदाहरण म्हणून आपणासमोर 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनाची चर्चा करतो. ते याचसाठी
जोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींची एंट्री किंवा प्रवेश झाला नव्हता तोपर्यंत स्त्रियांना स्वातंत्र्य आंदोलनात प्रवेश होता हे खरं आहे, परंतु तेवढा त्यांना मान सन्मानपूर्वक प्रवेश दिला जात नव्हता हे खरं आहे. एव्हाना एखाद्या क्रांतिकारी आंदोलनामध्ये भगिनींना समाविष्ट करून घेतलं जात नव्हतं याची काही उदाहरणं मी आपल्या समोर पुढे मांडू शकेल. 1930च्या आंदोलनामध्ये स्त्रियांनी सहभाग घेतला. गांधींनी खऱ्या अर्थानं त्यांना घराच्या बाहेर काढलं. अनेक भगिनींना कैदेत टाकलं. कमी शिक्षा झालेल्या भगिनींना लवकर सोडून देण्यात आलं. पण एक उदाहरण म्हणून आपल्या समोर एक नमुना दाखल म्हणून ठेवतो. गोपाळ गणेश आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई आगरकरांनी या सत्याग्रहात भाग घेतला होता. पुढे 1932-33च्या सविनय कायदेभंग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी ज्या उत्तम पद्धतीनं स्वातंत्र्य चळवळीचं मुंबईमध्ये नेतृत्व केलं, त्यांच्या सोबत जवळजवळ 7,500 भगिनींना त्या 3 वर्षामध्ये कारावासाची शिक्षा झाली. यापैकी 3,660 भगिनींना वर्षभर ब्रिटिशांच्या तुरुंगात राहावं लागलं. आता विचार करा, याची चर्चा तुम्हाला ना ताराचंद यांच्या ग्रंथात दिसेल, ना मॉडर्न इंडियाशी निगडीत असलेल्या कोणत्या ग्रंथात दिसेल, किंवा ना R.C. मुजुमदारांनी मांडलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात दिसेल. ही चर्चा आपणास पाहावयाची असेल तर ज्येष्ठ इतिहासकार यदुनाथ दिनकर फडके यांनी महाराष्ट्राच्या म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकातील आणि 20व्या शतकातील महाराष्ट्राच्या अष्टखंडी प्रकल्पाचं जे फार असं दीर्घ लेखन केलं, त्याच्या काही टप्प्यांमध्ये खूप छोटीशी ही बोलकी चर्चा पाहायला मिळते. एका ज्येष्ठ व्यक्तीचं नेदरलँडची राजधानी हेग हॉलंडला केलेलं भाषण मला आता जस्ट आठवून गेलं. मदन मोहन मालवीय यांनी 1930 साली हेग येथे केलेल्या एका भाषणात हा उल्लेख आवर्जून केला आहे. ते म्हणतात 1930 मध्ये या संपूर्ण वर्षभरात 1,20,000 सत्याग्रहींना महाराष्ट्रात अटक झाली होती. त्यापैकी 25% स्त्रिया या त्यामध्ये होत्या आणि त्या स्त्रियांना तेवढं तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. पुरुष प्रधान समाजात होणारं भगिनींचं शोषण, अर्थात त्यावेळी स्त्री पुरुष समानतेचा विचार जरी असला तरी तो वास्तविकतेत आणणं हे युरोपवाल्यांनाही अवघड होतं आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत काम करणाऱ्या क्रांतिकारकांना आणि भारतीय समाज मनालाही ते स्वीकारणं अवघड होतं. पुरुष प्रधान समाजात होणारं शोषण कसं असतं याविषयीचे वेळोवेळी उद्गार काढणाऱ्या येसूबाई सावरकर, कल्पना दत्त, चाफेकर घराण्यातील स्त्रिया, मला आपणास सांगायला खरं तर दुःख वाटतं. चाफेकर बंधूंना फासावर दिल्यानंतर चाफेकर बंधूंच्या स्त्रिय कुटुंबावर जे परिणाम झाले किंवा ज्या परिस्थितीतनं त्यांना जावं लागलं, सावरकरांना जावं लागलं, म्हणजे सावरकर अंदमानात गेल्यानंतर सावरकरांच्या पत्नीला त्यांच्या सख्या काका मामा आजीनं सुद्धा सहारा दिला नाही. चाफेकरांच्या भगिनी म्हणजे चाफेकर या भगिनींना कोणी तेल मीठ रेशन सुद्धा पुरवलं नाही. इतकी वाईट वेळ चाफेकरांच्या परिवारावर आली. का? यांना मदत केली तर ब्रिटिश पोलीस आपल्याला त्रास देतील. भारत मातेची धाडसी कन्या असलेल्या अरुणा असफ अली, ज्यांचा उल्लेख प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी केला, धगधगत्या क्रांतिकारक म्हणून ज्यांना कॅप्टन लक्ष्मी सहगल ज्यांचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्याचे सूत करणारी भारतातली पहिली महिला मणीबेन नानावटी, अपराजिता म्हणून ज्यांचा उल्लेख स्वातंत्र्य आंदोलनात केला गांधींनी केला त्या मृदुला साराभाई, खऱ्या क्रांतिकारक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, पुरुष नव्हे महिला नव्हे तर पुरुष म्हणून, पद्मश्री मणीबेन कारा, श्रीमती कमलाबेन पटेल आणि तळागाळातील भगिनी महिला सत्याग्रहींना सोबत घेऊन काम करणाऱ्या अवंतिकाबाई गोखले. मित्र हो, अवंतिकाबाई गोखले यांची चर्चा गोपाळकृष्ण गोखले यांच्या इतकीही झाली नाही आणि इतर महिलांच्या इतकीही चर्चा झाली नाही. कॅप्टन पेरिंग, मिठूबेन पेटीट, व्हायलेट अल्वा अँड
ॲलिस अल्वारिस, आपल्याला ही नावही आठवत नाहीत, या गोव्यातील महिला आहेत. यांनी गोवा मुक्ती असो किंवा रजाकाराचं आंदोलन असो किंवा स्वातंत्र्य आंदोलन असो किंवा 1942चं आंदोलन असो, या सर्वांच्या मध्ये पोर्तुगीजांकडूनही मार खाल्ला, इंग्रजांकडूनही मार खाल्ला, पण एकाही भगिनीनं ब्रिटिश सत्तेच्या समर्थनार्थ प्रशब्द देखील काढला नाही. 31 ऑक्टोबर 1920 रोजीचं एक दृश्य आपणासमोर मांडू इच्छितो. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईमध्ये एम्पायर नाट्यगृहामध्ये लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं अधिवेशन भरलं. या अधिवेशनासाठी संपूर्ण तयारी करण्याचं काम कोणत्या पुरुषानं केलेलं नव्हतं, ते काम केलं होतं नागूताई जोशी नावाच्या महिलेनं. आज इतिहासात नागूताई जोशी कोण आहेत असा प्रश्न विचारला तर जोशी आडनाव माहिती आहे, नागूताई जोशी आम्हाला माहित नाही. या संपूर्ण या संपूर्ण काँग्रेसच्या अधिवेशनाचं संयोजन नागोताई जोशी आणि अवंतिकाबाई गोखले या दोघींनी केलं होतं. आम्हाला त्या आठवतील, अरुणा असफलीही आठवतील. 9 ऑगस्ट 1942 रोजी ज्यांचे मिस्टर मुंबईचे मेयर होते, ज्यांच्या घरी संपत्ती आणि लक्ष्मी सरस्वती विद्या पाणी भरत होती, अशा बाई देखील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध छाती ठोकपणे उभ्या राहिल्या. स्वतःच्या बॅरिस्टर नवऱ्याला स्वतः प्रचंड पैसा कमवण्याची हिंमत, ताकद आणि उच्च विद्या विभूषित असतानाही स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून, तुळशी पत्र ठेवून या सर्व भगिनींनी भूमिगत झालेल्या क्रांतिकारकांना आणि भूमिगत झालेल्या नेत्यांच्या परिवाराला स्वयंपाकापासून भोजनापर्यंतची सर्व व्यवस्था केली. एवढंच काय, त्या काळातील अरुणा असफ अली जेव्हा दिल्लीत वास्तव्याला होत्या, तो कालखंड पण सांगून टाकतो. 1944 साली, त्या 1944 साली अरुणा असफ अली दिल्लीमध्ये प्रति सरकारचा रेडिओ दिल्लीतनं चालवत होत्या. त्यावेळी त्या भूमिगत असलेल्या आचार्य अत्रे यांच्या मुंबईतील निवासस्थानी दिल्लीतनं निघून मुंबईत येऊन राहिल्या. आणि हे आचार्य अत्रेंचं मोठेपण होतं की आचार्य अत्रेंनी कुठेही या गोष्टीची कोणत्याही दैनिकातनं ना वार्ता केली, ना याच्याविषयी लिहिलं, काही बोलले नाही. त्यांनी लिहिलं नाही ही त्यावेळेची गरज होती, परंतु त्यानंतर कोणी लिहिलं नाही हे देखील खरंय. अरुणा असफ अली यांचं समग्र चरित्र प्रकाशित आहे, पण त्या समग्र चरित्रामध्ये देखील आचार्य अत्रेंनी त्यांना दिलेल्या आश्रयाची, भूमिगत आश्रयाची चर्चा 4-2 ओळींनी सुद्धा झालेली नाही. हा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखनाचं काय म्हणावं याविषयी माझ्याकडे शब्द नाहीत. बंगालच्या प्रसिद्ध आणि तेजस्वी क्रांतिकारक असलेल्या कल्पना दत्त, क्रांतिकारक ज्या तुरुंगात होते तो तुरुंगात उडवून टाकायचा आणि त्या तुरुंगाच्या भिंती तोडून सगळ्या क्रांतिकारकांना जेलमधनं बाहेर काढण्याचा यशस्वी प्लान कल्पना दत्त यांनी केला. त्यांच्या आदर्श होत्या झाशीची राणी. वास्तविक विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी शरदचंद्र बाबू लिखित बंगाली कादंबरी पथेर दाबी, त्या कादंबरीचं नाव आहे पथेर दाबी. खरं तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये साहित्याचं योगदान फार मोठं आहे. त्या काळात निघालेल्या सिनेमांचं योगदानही तेवढंच मोठं आहे. साहित्य आणि स्वातंत्र्य चळवळ असा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. जसं वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीतील गांधीवाद प्रकर्षानं डोकावताना दिसतो, तसं ऐतिहासिक कादंबऱ्यांमधनं भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रवाद उभा राहिला हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. बंगाली कादंबऱ्यांनी त्यावेळी फार प्रभाव केला होता आणि हा प्रभाव कशाचा होता हे देखील सांगण्यास मला हर्ष होईल. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा बंगालमध्ये जयंती साजरी होऊ लागली, तेव्हा त्यावेळी प्रबोधनाचं नवयुग हे प्रथम बंगालमध्ये साकारलं आणि बंगाली माणसाची बुद्धिमत्ता, मराठी माणसाची बुद्धिमत्ता आणि शूरत्व, पराक्रम हे एकत्र आले तर कदाचित ब्रिटिश सत्ता इथे थांबणार नाही किंवा ब्रिटिशांच्या अंतिम शवपेटीवरचा अंतिम खेळ हा ठोकणारा मराठी माणूस त्याचं शौर्य असेल, असं बंगाली साहित्याने त्यावेळेस लिहिलेलं आहे. शरदचंद्र बाबू लिखित पथेर दाबी कादंबरीचा उल्लेख काही वेळापूर्वी केला. त्यावेळी या कादंबरीचा प्रभाव पाहून कल्पना दत्त यांनी छात्रा संघ नावाचा विद्यार्थिनींचा एक संघ काढला. जशी विद्यार्थी परिषद असते तशी तलवार आणि दानपट्टा चालविणं
मर्दानी खेळांचं प्रशिक्षण वयाच्या 16व्या वर्षी या माऊलीनं, या भगिनीनं सुरू केलं. वास्तविक सुरुवातीला त्यांच्यावर असहकार आंदोलन किंवा अहिंसावादी आंदोलनाचा पगडा होता, पण एकानं बुसकाडात मारल्यावर दुसरा गाल पुढे करावा आणि किती वेळा करावा, त्याचं मन परिवर्तन होईपर्यंत करावा, तोपर्यंत हजारो भारतीयांचा बळी जाईल, तो या ब्रिटिशांचं मत परिवर्तन होणार नाही. मग त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा हा विचार पटला आणि आयर्लंड मधील इस्टरविक नावाच्या क्रांतिकारकांचा गट, या गटापासून प्रेरणा घेऊन, म्हणजे बघा, युरोपीय साहित्याचा अभ्यास करून कल्पना दत्तांनी बॉम्ब प्रज्वलित करण्यासाठी विजेच्या तारा कशा जोडतात याची कामगिरी स्वतःच्या अंगावर घेतली. 1933 मध्ये पुढे या भगिनीस किंवा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे त्या अहिंसकडनं हिंसेच्या आंदोलनात उतरल्या आणि याविषयीची आपल्याला अधिक त्यांच्या योगदानाची चर्चा, मी दुर्दैवानं सांगतो, दुर्दैवाची गोष्ट आहे, त्यांच्या निधनानंतर म्हणजे कल्पना दत्त यांच्या निधनाची बातमी त्यावेळच्या कोणत्याही वाहिनीनं दाखवली नाही. हे खरंय, दाखवली नाही बंगालमध्ये, पण ही योगदानाची चर्चा जर आपल्याला वाचायची असेल तर बंगालच्या ज्येष्ठ इतिहास लेखिका तीर्था मंडल, द विमेन रेव्होल्युशनरीज ऑफ बेंगाल in 1905 to 1939 was published in Kolkata in 1961 हा मूळ ग्रंथ आपल्याला वाचावा लागेल. म्हणजे 1961 सालापर्यंत कल्पना दत्त यांच्या कॉन्ट्रीब्युशनची किंवा योगदानाची चर्चा ही झालेली नाहीये. 10 एप्रिल 1930 ला प्रसिद्ध झालेल्या यंग इंडियाच्या अंकात गांधीजींनी महिलांना उद्देशून जे आवाहन केलं त्याला प्रतिसाद म्हणून जेवढे पुरुष स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते त्या आंदोलनाला जन आंदोलन करण्याचं काम महिलांच्या योगदानानं केलं. आणि गांधी तिथे मार्क करतात त्या दिवशी, ते मार्क करणं गांधींचं वाक्य असं आहे की खऱ्या अर्थानं आता भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन हे जन आंदोलन झालं. बघा, आता त्याच वेळी गांधींना भेटल्यानंतर 1928 साली गांधी आणि सुभाष बाबू यांच्यात झालेली चर्चा, महिलांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान हा विषय त्यांच्या चर्चेचा होता. तेव्हा महाराष्ट्र प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षीय भाषणामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले, स्त्रियांच्या सक्रिय सहानुभूतीशिवाय आणि सहभागाशिवाय, पाठिंबाशिवाय पुरुषांना स्वातंत्र्य मिळवणं कदापि शक्य होणार नाही. हा विचार गांधी आणि आझाद हिंद फौजेचे कर्ते सुभाष बाबू यांचा होता. आजपर्यंत चूल आणि मूल या दोन घटकांशी निगडीत असलेली आमची भगिनी जेव्हा घराच्या बाहेर पडली तेव्हा ती तेवढ्याच असीम त्यागानं बाहेर पडली आणि सविनय कायदेभंग आंदोलनात त्याची सर्वात जास्त सुरुवात झाली. मार्मिकपणे त्यावेळच्या इंग्रजी वर्तमानपत्रांनी केलेल्या नोंदी आपण बारकाईनं पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन नव्हे, पुरुषांच्या बरोबरीनं नव्हे, तर पुरुषांच्या पुढे एक पाऊल आमच्या भगिनींनी टाकलेलं आहे. हे पाहिल्यानंतर गांधी एक वाक्य लिहितात, अहिंसक प्रतिकारासाठी शरीर सामर्थ्यापेक्षा नैतिक धैर्य आणि निर्धार याची जी नितांत आवश्यकता किंवा गरज असते, ही गरज किंवा ही वास्तविकता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. हे गांधी नावाच्या माणसाचं आकलन होतं. मला नाही वाटत की गांधींचं हे विधान चुकीचं आहे, कारण भारतीय स्वातंत्र्याविषयी गांधींचं आकलन हे 100% बरोबर होतं. बरं, ही आज आपण गांधींना एका वेगळ्या अर्थानं मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणत असू, मित्र हो, ही म्हणत चुकीची आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधी नव्हे, तर गांधींचं या 75 वर्षात नाव घेतल्याशिवाय आमचं कोणतंही काम होऊ शकत नाही, ही आमची मजबुरी आहे. सो वी कॉल मजबुरी का नाम महात्मा गांधी. नागपूरचे
लोकसत्ताचे पत्रकार, मला आता त्यांचं नाव आठवेना, कदाचित ते नाव चंद्रकांत वानखेडे असावं. हा, चंद्रकांत वानखेडे यांनी एक सिरीज लिहिली आहे लोकसत्तामध्ये त्यावेळच्या, गांधी का मरत नाही. आपण ही सिरीज वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल गांधी का मरत नाही. तर त्यात एक प्रकरण ते लिहितात, एक आर्टिकल लिहिलंय, मजबुरी का नाम महात्मा गांधी नव्हे तर आमची मजबुरी आहे की गांधींच्या नावाशिवाय आमचं स्वातंत्र्य आंदोलन पुढे चालतच नाही किंवा ढकलतच नाही. अहो, ज्या सविनय कायदेभंग आंदोलनात दांडीची यात्रा गांधींनी काढली, त्या दांडी यात्रेचं जे गाव निवडलं, त्या गाव निवडण्यामागे एका 4 ते 5 वर्षाच्या मुलाची आणि मुलीची प्रेरणा गांधींनी घेतली होती. तो मुलगा होता इस्लाम धर्माचा अब्बास नावाचा आणि मुलगी होती गुजराती मेहता नावाची. या दोघांनी गांधी आपण दांडीला या, आपल्याला सर्वांना माहित असेल मार्च मध्ये गांधींनी मीठ उचललं, पण ते गांधींचं व्यक्तिमत्वही आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्या दिवशी गांधींनी उचललेलं मीठ, गांधींनी जेव्हा मीठ उचलायचं ठरवलं तेव्हा सरोजिनी नायडू या सर्व भगिनी गांधींच्या मागे उभ्या राहिल्या आणि त्यावेळच्या काँग्रेसच्या टॉप ऑर्डर मधल्या नेत्यांनी, म्हणजे उच्च फळीतील नेत्यांनी गांधींना सांगितलं, अहो गांधी काय प्रकार आहे, आपण आज म्हणता मीठ उचला, उद्या म्हणाल लोणचं उचला, परवा म्हणाल तिखट उचला. हे शब्दप्रयोग माझे नाहीत, हे काँग्रेसच्या नेत्यांचे आहेत त्या काळातल्या. उद्या तिखटाचा सत्याग्रह कराल, उद्या हळदीचा कराल. गांधी एक पत्र नेहरूंनी गांधींना लिहिला, गांधी ये क्या है, आज तिखटाचा सत्याग्रह, उद्या अमुक याचा. गांधींनी याला एकच वाक्य उत्तर लिहिलं, जवाहर करके देखो. आणि मग सविनय कायदेभंग आंदोलनातील महिलांच्या योगदानाची चर्चा धारासनं असू देत, नाही तर मुंबईतला वडाळा असू देत, सरोजिनी नायडूंच्या अंगाखांद्यावर काठीचे वार पडत असताना ही भगिनी एक पाऊल मागे फिरली नाही. ॲनी बेझंट यांचा जप्त झालेला मुद्रण किंवा त्यांचा छापखाना वाचवण्यासाठी कोणताही भारतीय माणूस पुढे आला नाही. अशा कित्येक महिलांच्या कार्याची चर्चा अजून होणं बाकी आहे. त्या दिवशी गांधींनी उचललेलं ते 10 ग्रॅम मीठ संध्याकाळी त्याचा निलाव करण्यात आला. आपल्याला माहित असेल त्या दिवशी गांधींनी उचललेलं ते 10 ग्रॅम अशुद्ध मीठ 525 रुपयाला गुजरात दांडी या गावी विकलं गेलं आणि ती सर्व रक्कम गांधी एक सही करण्यासाठी 5 रुपये घ्यायचे आणि ते 5 रुपये हरिजन फंडामध्ये जमा करायचे. आम्हाला हा वास्तविकतेचा इतिहास आजही जन आंदोलनाच्या रूपानं जनसामान्यांपर्यंत पोहोचविणं आणि समजून घेणं मित्र आवश्यक आहे. या सविनय कायदेभंग आंदोलनाच्या नेतृत्वाचं म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांचं वर्णन त्यावेळच्या एका इंग्रजी वर्तमानपत्रानं केलं. वेड मिलर नावाचा इंग्रजी वर्तमानपत्राचा हा पत्रकार, अमेरिकन पत्रकार, हे सर्व लिहून टेलिग्रामच्या थ्रू न्यूयॉर्कला पाठवत होता. तो लिहितो, लाठीचे तडाखे बसल्यामुळे रक्तानं न्हाऊन निघालेल्या स्त्रिया, त्यांची नावं त्याने नमूद केली, शक्रीबेन, कलावती, पद्मा, लक्ष्मी, मैत्रेयी, ललिता, वसुमती या 16 वर्षाच्या आतील मुली होत्या. या विद्यार्थिनी होत्या एका महाविद्यालयाच्या. आणि या स्त्रियांच्या योगदानाची चर्चा वेड मिलर वगळता भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहास लेखनात एकाच माणसानं केली. त्या व्यक्तीचं नाव आहे नवाज मोदी. हे संपादक होते आणि यदी फडकेंनी केलेलं भाषण त्याच्या अध्यक्षस्थानी होते नवाज मोदी. 1993 साली मुंबईच्या SNDT विद्यापीठात झालेल्या सेमिनारचा हा प्रसंग होता. अशा किती गोष्टी आपणासमोर मांडतो. अनेक भगिनींना गांधींनी मुक्त केलं आणि गांधींना चूल आणि मूल जेवढं महत्वाचं वाटत होतं भगिनींच्या संदर्भात त्यापेक्षा जास्त गांधीजींना भगिनींची भयमुक्तता मोलाची वाटत होती. म्हणून गांधीजींविषयी
एक पाश्चात्य चरित्रकार लिहितो, मातीतून महिलांना मातीतून त्यांनी माणूस बनवलं. गंगाबेन सारख्या शेकडो स्त्रियांनी मातीतून आम्हाला महिला आणि पुरुष बनवलं आणि आमच्यात धैर्य आणि निर्भयता या दोन गोष्टी गांधीजींच्या आंदोलनामुळे आमच्यात काठोकाठ भरल्या, असं प्रतिपादन त्यावेळच्या भगिनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये करतात. आणखी एका झारखंड राज्यातल्या एका प्रसंगाची चर्चा करतो. सर्वजण आदिवासी बांधवांच्या आंदोलनाचा उल्लेख करतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासी बांधवांचं योगदान हे फार मोठं आहे. जसं इलिट क्लासचं आहे तसं त्यांचंही आहे. मी दोन घटकांचा उल्लेख करतो, एक झारखंड मधला आणि दुसरा भागोजी नाईकांच्या 1857च्या उठावामधला. मित्रहो, 1857च्या उठावामध्ये तत्कालीन गृहसचिव असलेले ॲलन ह्यूम, ज्यांनी पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभाग घेतला, या ॲलन ह्यूम यांनी जे रिपोर्ट लखनौवरनं दिल्लीला पाठविले, त्या दिल्लीला पाठवले आणि कोलकात्याला पाठवलेल्या त्यांच्या सिक्रेट रिपोर्ट्स ऑफ होम मिनिस्ट्री या कागदपत्रांचा उल्लेख करून सांगतो. ते लिहितात, तारीख आहे 1 जून 1858. ते लिहितात, भिल्ल पुरुषांइतक्याच भिल्ल स्त्रियाही आम्हाला ताप देतात. बंडखोर पुरुषांसाठी आवश्यक ती साधन सामुग्री, शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम त्या महिला करतात. बंडखोरांना, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं बंडखोर, आपल्या दृष्टिकोनातनं ते क्रांतिकारक, अन्न शिजवून देण्याचं काम त्या प्रायोरिटीने करतात. म्हणून जोपर्यंत आपल्याला आदिवासी स्त्रियांचा, त्यांनी भिल्ल असा शब्द प्रयोग केलेला आहे, मी आदिवासी वापरतो, आदिवासी स्त्रियांना ओलीस ठेवावं लागेल तरच आपल्याला भिल्ल पुरुषांचा बंदोबस्त करता येईल, अन्यथा करता येणार नाही. आता मुद्दा येतो तो बिरसा मुंडा यांच्या योगदानाची चर्चा सर्वत्र होते, पण बिरसा मुंडा यांना तुरुंगात टाकल्यानंतर साली नावाची त्यांची नावे, साली त्यांची नावाची एक शूरस्त्री बिरसा मुंडांचं अख्खं पथक चालवत होती. हो, अख्खं पथक चालवत होती. त्यांनी सगळ्या नात्यातल्या भगिनींना एकत्र केलं. या महिलांना एकत्र घेऊन तिने तिचा भाऊ माकी मंडा, त्याचं नाव माकी मुंडा, याला बोलावलं. एक पथक बिरसा मुंडा नंतर तयार केलं आणि त्यांनी एवढं काम केलं की त्यावेळच्या त्यांच्या कार्याची दखल मिझोराम मधल्या जदोनांग नावाच्या महिलेनं घेतली. या सर्वांनी केलेल्या एकत्रित कामगिरीचा परिपाक म्हणून जदोनाग नावाच्या नागा स्त्रीस 29 ऑगस्ट 1931 रोजी सार्वजनिकरित्या फासावर चढवण्यात आलं. जरा विचार करा, आपल्याला या जदोनाग नावाच्या महिलेचा सार्वजनिकरित्या दिलेला फाशीचा उल्लेख कुठे आलेला आहे का? आपल्याला शिकवताना आठवतो का? हा देखील विचार आठवत असेल, येत असेल तर ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे. त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट मध्ये, सेवन सिस्टर मध्ये गायडिलू नावाच्या महिलेनं संपूर्ण मणिपूर आणि नागाचं इंग्रजांच्या विरुद्धचं नेतृत्व केलं. त्या गांधींच्या शिष्या होत्या. त्यांना 1930च्या सविनय आंदोलनात जे तुरुंगात डांबलं ते 1948 मध्येच सोडण्यात आलं. म्हणजे 1932 पासून तर 1948 पर्यंत या नागाश्रीला तुरुंगात एकाकी डांबण्यात आलं होतं. या नागाश्री विषयीची चर्चा सोडा, पण तिच्या शहीद समाधीवरती ना कुणी पेटविली वात, ना कुणी पेटविली ज्योत, अशा या स्त्रियांची चर्चा, म्हणजे त्यावेळच्या उच्च भगिनींची चर्चा तर केलीच जाते, ती करणं योग्य आहे. पण ब्रिटिशांविरुद्धचे सर्वच्या सर्व गुप्त संदेश पोहोचवण्याचं काम, भूमिगत क्रांतिकारकांना सर्व सामुग्री पोहोचवण्याचं काम ज्या भगिनी करत होत्या, अशा भगिनींची चर्चा अजून होणं अपेक्षित आहे. क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नेते आपल्या क्रांतिकारी संघटनेमध्ये भगिनी महिला नकोत, एवढंच काय स्वतःची बहीण सुद्धा नको, अशी भूमिका घेणारे अनंत सिंग नावाचे क्रांतिकारक, त्यांनी आपल्या इंदुमती नावाच्या मोठ्या बहिणीला स्पष्ट सांगितलं
आपल्याला कदाचित आत्ताच एक नव्यानं आलेला एक हिंदी सिनेमा, ती महिला पायलट आहे, श्रीदेवीच्या मुलीनं त्या पायलटची भूमिका केलेली आहे. तिचा स्वतःचा भाऊ म्हणतो की तू सैन्यात पायलट होऊ नकोस, इथे जमणार नाही. ती सी वॉज द फर्स्ट फ्लाइंग ऑफिसर अँड फायटर प्लेन पायलट इन इंडियन हिस्ट्री, अशी ती चर्चा. मला त्या सिनेमाचं नाव आठवेल ती. अशीच काहीशी भूमिका या बांधवानं घेतली. तो म्हणतो आपल्या बहिणीला स्पष्ट शब्दात सांगितलं त्याने, आम्ही जेव्हा सरकारी शस्त्रागारावर धाड घालताना कधीही महिलांना सोबत नेणार नाही, त्यामुळे तू अजिबात येऊ नकोस. आणि त्यांनी इंदुमतीला सोबत नेलं नाही. इंदुमतींनी भावाची साथ सोडून प्रीतिलता वड्डेदारांना साथ दिली. आता एक विचार करा, जो मुद्दा आपणासमोर मांडणार आहे हा 100% खरा आहे. या भाषणाच्या सुरुवातीला माझं एक वाक्य बोलायचं राहून गेलं. लहू गायकवाड जे बोलेल ते खरं नव्हे. जे खरं आहे, जे शास्त्रोक्त आहे, ज्याला भगवद्गीतेच्या भाषेत तस्मात् शास्त्र प्रमाण म्हणतात, आणि आमच्या इतिहास संशोधनाच्या भाषेत बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असं म्हणतात. कोणताही अभिनिवेश न बाळगता स्पष्टपणानं सांगतो, इतिहासाच्या तथ्य आणि पुराव्यांच्या शिवाय बोलणं हे कोणाचंही काम नाही. आणि मी त्याच परंपरेचा म्हणजे दीक्षिती परंपरेचा पाईक आहे. याचा अर्थ एक वेगळा शब्दप्रयोग करतो. कुलोत्पन्न नावाचा शब्दप्रयोग केला जातो, पण मी आणि डॉक्टर भूषण फडतरे एक नवा शब्दप्रयोग करतो, तो म्हणजे दीक्षित स्कुलोत्पन्न. कुलोत्पन्न नाही, स्कुलोत्पन्न या पद्धतीचं काम करताना हा शब्दप्रयोग करावा असं मला वाटतं. ज्या अनुषंगानं हा शब्दप्रयोग करायचा तो त्या क्रांतिकारक भगिनीचं नाव आहे प्रीतिलता वड्डेदार. जेव्हा शहीद झाल्या तेव्हा त्यांच्या पार्थिवा शेजारी सापडलेल्या पत्रामध्ये त्यांनी महत्वाचे प्रश्न विचारले होते, म्हणजे त्यांनी लिहिलं होतं. ते चुकू नये म्हणून मी जसंच्या तसं वाचतो, आपणासमोर मांडू इच्छितो. त्या लिहितात, देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या युद्धात स्त्रिया आणि पुरुष असा भेदभाव का केला जातो? मातृभूमीसाठी आमचे बांधव लढत असतील तर आम्हा भगिनींना भाग घेण्यास मज्जाव का? जर बहिणी भावाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहू शकतात, तर क्रांतिकारकांच्या चळवळीत त्यांना तसे का करू दिले जात नाही? इतर देशात शेकडो स्त्रिया सशस्त्र लढ्यात सामील झाल्या आहेत, मग भारतात केवळ असे करणे का पाप मानले जाते? कुवतीचा किंवा अयोग्य योग्यतेचा प्रश्न उपस्थित करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांना दुबळे, कमजोर समजणं हा धडधडीत अन्याय नाही का? मित्र हो, हे शब्द प्रयोग माझे नाहीत. प्रीतिलता वड्डेदार यांच्या खिशात सापडलेल्या किंवा त्यांच्या पर्समध्ये सापडलेल्या कागदावर लिहिलेल्या या भयान वास्तव व्यक्त करणाऱ्या ओळी आहेत. अशा कितीतरी गोष्टी. शहीद होण्यापूर्वी प्रीतिलता वड्डेदार यांनी 13 युरोपीय पोलिसांना ठार मारलं होतं. भारतीय नव्हे, 13 युरोपीय पोलिसांना ठार मारलं होतं. त्याचबरोबर बंगालमध्ये अनेक कलेक्टरला ठार मारलेल्या बीना दास यांचं वक्तव्य मूळ आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्या लिहितात, ज्या उमेदीनं मला मरावयाचं होतं, म्हणजे मला मारून मारावयाचं होतं ब्रिटिशांना, ते त्याचबरोबर या बीना दास यांनी एका न्यायाधीशाच्या समोर स्वतःच्या खटल्यात जे निवेदन केलं ते साक्ष पुरावा आणि त्यांनी केलेलं काही मिनिटांचं भाषण हे महिलांच्या योगदानाची किंवा त्या काळातल्या समकालीन साधनांमध्ये आलेलं वर्णन वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की बापरे, स्त्री जन्माचा आपल्याला का विसर पडतो? आपण का निवेदनात दोष करतो? या बीना दास यांचा उल्लेख बघा बरं का, बीना दास ग्रंथात केलेला नाही, पण त्या बीना दास यांची साक्ष गांधींनी नोंदवून ठेवलेली आहे. हो, गांधींनी त्याची दखल घेतलेली आहे. त्यांनी विधवेचं जीवन काय असतं हे जवळून पाहिलं होतं. एवढं
काय अनेक स्त्री पुरुषांनी काय आता किती किती गोष्टींचा उल्लेख करावं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. मी असं सगळं शांत चित्ताने अशी मोठी एक शृंखला मांडून आपल्या समोर बसलेला आहे. सुनीता चौधरी आणि शांती दास नावाच्या 2 विद्यार्थिनी, या दोघींनी एका कलेक्टरला डायरेक्ट गोळीच घातली. कमी वयाच्या होत्या, 14-15 वर्षाच्या, म्हणून त्यांना पालनघरामध्ये ठेवलं. त्यांचं कार्य पाहता, हिंसक कार्य पाहता देखील अहिंसेचे पुजारी असलेले महात्मा गांधी त्या दोघींच्या मुक्ततेसाठी थेट 1939 साली व्हॉइसरॉय बरोबर चर्चा करतात. आता विचार करा, गांधींना त्यांची दखल घ्यावीशी वाटली. जरी गांधी अहिंसेचे पुजारी असले तरी मित्रांनो, गांधीजींची हिंसा आणि अहिंसेबाबतची भूमिका ही कालानुरूप टप्प्याटप्प्यानं पुढे बदलत गेली. असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग आणि 1940 पर्यंतची गांधींची अहिंसेची भूमिका, 1942च्या आंदोलनात गांधी असं म्हणतात, ब्रिटिश सरकारला खरबरीत पत्र लिहून ते कळवतात की मी माझ्या सत्याग्रही अनुयायांना आता हिंसा करण्यापासून थांबवू शकत नाही. यात तुम्ही काय ओळखायचं ते ओळखा. आता एका वेगळ्या मुद्द्याचा उल्लेख करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस यांच्याशी निगडीत असलेला आझाद हिंद फौजेचा हा खटला प्रकरण किंवा आझाद हिंद फौजेविषयी अनेक लोकांनी लिहिलं. पण आझाद हिंद फौजेमध्ये एक स्वतंत्र स्त्री पलटण होती. बघा का, एक स्त्री स्वतंत्र पलटण होती. त्या पलटणीमध्ये एक ओळ फक्त उल्लेख आहे की एका प्रकरणामध्ये आझाद हिंद फौजेमध्ये अमुक अमुक कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन अशी एक पलटण होती. पण त्या पलटणीमध्ये काम करणाऱ्या 4 टॉप भगिनींच्या व्यतिरिक्त जानकी थिवी, लान्स नाईक बेला दत्त आणि आणखी 4-6 भगिनींच्या योगदानांची चर्चा अजून आपल्याला करावी लागेल. आमच्या आळेगावचे क्षीरसागर नावाचे व्यक्ती या भगिनींच्या समवेत काम करत होते. आळेगावचे स्वातंत्र्य सैनिक निळकंठ क्षीरसागर हे आझाद हिंद फौजेमध्ये आळेमधनं दिल्लीत गेले. दिल्लीतनं त्यांनी काबूल मार्गे जपान गाठवलं दुसऱ्या त्या महायुद्धाच्या दरम्यान, आणि ते पुढे आझाद हिंद फौजेत नेताजींना भेटले आणि मी पुणेकर आहे असं सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उद्घोष, त्यांचा स्लोगनच होती छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आमच्या जुन्नर तालुक्याचं योगदान त्याविषयीचं होतं. चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचा उल्लेख सर्वांना माहिती आहे. पण ज्या दिवशी या सोशालिस्ट आर्मीच्या क्रांतिकारकांवर इंग्रजांनी छापा घातला त्यावेळी पुढे हिंदी साहित्यकार आणि कादंबरीकार म्हणून ज्यांचा उल्लेख येतो ते डॉक्टर यशपाल हे त्या आर्मीत काम करत होते. या यशपालांना भूमिगत आश्रय जो दिला तो सावित्री देवी नावाच्या बाईंनी. आता विचार करा, या सावित्री देवींना, सावित्री देवी आणि यशपाल या दोघांची नावं इतिहासात फार क्वचित आढळतात. हिंदी साहित्यकार म्हणून उल्लेख आहे हे खरं आहे, पण ते फ्रीडम फायटर होते हा त्यांचा पहिला उल्लेख. नंतर ते पुढे स्वातंत्र्य हिंदी साहित्यकार झाले. अंदमानातील सावरकर बंधूंचं परिस्थिती आपणाला माहिती आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला. आपणा सर्वांना हे आठवेलच. रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले. मॅझिनीचं चरित्र असू दे, नाहीतर मॅझिनीच्या चरित्राचे अनेक प्रसंग त्यांनी भारतात लिहून पाठविले. अशा अनेक गोष्टी ज्या सावरकरांनी मांडल्या, त्या सावरकरांच्या बायकोची, पत्नीची मूक विदारक अशी कहाणी कोणत्याही भगिनीवर असे दिवस येऊ नये. तिला त्यांना भेटायचं होतं. ती परवानगी ज्या दिवशी मिळाली आणि ते पत्र मिळालं त्याच्या 3 दिवस अगोदर या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी काय आता असा म्हणजे
याच्याविषयी खरं तर बोलणं सुद्धा कसं तरी असं वाटतं. आणखी बंगालच्या सुशीला दिदी घोष, दुर्गाबाई होरा अशी अनेक नावं आणि अंदमानामध्ये असलेल्या स्त्रियांच्या चर्चेविषयीचं एक पुस्तक 1938 साली आलेलं आहे. विजय कुमार सिन्हा यांनी ते 38च्या प्रसंगाविषयी लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे इन अंदमान्स द इंडियन बास्टील. इन अंदमान्स द इंडियन बास्टील या पुस्तकाचं त्यांनी सर्व श्रेय आपल्या पाठीशी स्वातंत्र्य आंदोलनात उभ्या असलेल्या आपल्या महिला भगिनींना दिलेलं आहे. त्यानंतर ही चर्चा फार कुठे झालेली नाही. आणखी एक उल्लेख करतो आणि मी भाषणाच्या मित्रहो आता उत्तरार्धात येतो. सरदार भगतसिंग यांना, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फासावर लटकविलं हे आपल्याला माहिती आहे. हा क्रांतिकारकांचा चमू ज्यावेळी यांच्याकडे उच्च शिक्षा विभूषित असूनही खूप काही करण्याची ताकद होती, पण यांनी जे काही केलं ते स्वतःच्या परिवारासाठी न करता मातृभूमीच्या तुमच्या माझ्या परिवारासाठी केलं. या भगतसिंगांना फासावर दिल्यानंतर त्यांच्या आईची काय अवस्था झाली असेल. त्यांची आई एकदा म्हणते, त्यांच्या आईचं नाव विद्यावती. या विद्यावतींनी स्वतःच्या मुलाचे अंत्यसंस्कार पाहिले आणि त्याच दिवशी प्रार्थना केली. त्यांचे उद्गार आहेत ते अंत्यसंस्कार झाल्यानंतर, स्वतःच्या मुलाचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर या विद्यादेवी म्हणाल्या, देवा, या सैतानी राजवटीचे तुकडे तुकडे होतील तो दिवस पाहण्यासाठी मला जिवंत ठेव, मला आयुष्य दे. विद्यावतींचं दीर्घायुष्य लाभलं यांना. 80 वर्षाचं 1950 या विद्यावतींच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण फार कमी आहेत आणि दुःखाचे कायमच आहेत. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. हा देश स्वातंत्र्याच्या आनंदात मग्न असताना स्वातंत्र्याचा सण दारात रांगोळी, शृंगारली आळी झग मगे, मात्र एके दारी कुणी एक माता, दीप ओवाळीता छायाचित्रा. सर्वत्र साज शृंगार आणि रांगोळी काढलेली असताना विद्यावतींच्या अंगणात मात्र फक्त अश्रूंचा महापूर. आपणा सर्वांसाठी ती शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट होती. परंतु स्वतःच्या मुलाच्या तुकड्यांना एकत्र करून अंत्यसंस्कार करणाऱ्या भगिनीला या ब्रिटिश सत्तेचे तुकडे तुकडे झालेले पाहायचे होते. तेव्हा विद्यादेवी त्या दिवशी आपले अश्रू ढाळीत होत्या आणि त्याच दिवशी त्यांच्या धीराचं निधन झालेलं. अखेरच्या क्षणी त्या खुन्न मनानं बसल्या. या विद्यादेवींचं चरित्र पंजाबी मध्ये आहे, पण अजून ते हिंदी आणि इंग्रजीत आणि मराठीत खरं येणं, अशा त्यागमूर्ती महिलांची दखल घेणं आपल्याला अपेक्षित आहे. अशा किती अनेक महिलांच्या योगदानाची चर्चा अजून स्वातंत्र्य आंदोलनातील महाराष्ट्रातील महिला भगिनींचा आणि विशेषतः ज्याच्यावरती अग्रक्रमानं आणि हक्क आहे असं अधिकारवाणीनं काम केलं ते आमच्या भूषण फडतरे सरांनी त्यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुणे जिल्ह्याचे योगदान या ग्रंथामध्ये स्वतंत्र परिशिष्ट देऊन ज्या 84 महिलांचं योगदान दिलं, त्या 84 महिलांवरती आगामी काळात पुढे हाच तो त्यांचा ग्रंथ. आगामी काळात पुढे त्यांची सर्व कागदपत्र शोधून स्वतंत्र ग्रंथही तयार होऊ शकेल. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आपणास करता येतो. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामापासून शब्दप्रयोग कोणताही करा, कोण बंड म्हणेल, कोण उठाव म्हणेल, महात्मा फुलेंचा शब्दप्रयोग हा भटपांड्यांचा बंड असोत किंवा सावरकरांच्या भाषेत तो स्वातंत्र्य युद्धाचा पहिला प्रयोग असो. एक मात्र निश्चित, झाशीच्या राणीची चर्चा, झाशीच्या राणीच्या योगदानाची चर्चा सर्वत्र होते. बेगम हजरत महल सर्वांना माहिती आहे, पण त्याच वेळी दहशतवादी ज्यांना इंग्रज बनायचे आपल्या दृष्टिकोनात क्रांतिकारक चळवळीमध्ये असलेल्या पराक्रमी महिलांच्या योगदानाची चर्चा. अभिनव भारतच्या शाखेमध्ये
सावरकरांच्या नंतर ते सांभाळणारी महिला भगिनींची चर्चा, त्याचबरोबर जर्मनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारतीय ध्वज फडकावणाऱ्या मादाम कामा असू देत, ज्यांचा उल्लेख चाकणे सरांनी केला, त्याचबरोबर अनेक क्रांतिकारकांना आपल्या मोटारीतनं वेगानं मोटार चालवून भूमिगत करणाऱ्या आणि सभेच्या ठिकाणावरनं पोलीस मागे लागले म्हणून पळवून नेणाऱ्या अनेक बंगाली भगिनींची चर्चा, अशा अनेक गोष्टींची चर्चा अजून करता येईल. त्या भगिनीचं नाव दुर्गा देवी. अशा अनेक गोष्टी मी आपणासमोर मांडू शकेल. दुर्गादेव बोहरा, कल्पना दत्त, त्याचबरोबर वीणा दास, प्रीतिलता वड्डेदारांची खंत मी आपणासमोर मांडलीच, पण अशा अनेक गोष्टी होत्या. सरोजिनी नायडू, त्याचबरोबर वऱ्हाडची वाघीण म्हणून ज्यांना मान दिला जातो त्या दुर्गाबाई जोशी. 1836 पासून मिठावर बसविलेले कर प्रकर्षानं सर्वांच्या समोर मांडणाऱ्या या दुर्गाताई जोशी होत्या. त्याचबरोबर पत्री सरकारमध्ये खानदेशचं नेतृत्व करणारे उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाबाई यांनी 1942च्या आंदोलनात काय काम केलं होतं यासाठी आपल्याला कॅप्टन लक्ष्मीनाथन माहिती आहेत, कॅप्टन लक्ष्मी सहगल माहिती आहेत. या वराड खानदेशच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल होत्या. इतका मोठा बहुमान त्यांना या आंदोलनानं दिला. विजया लक्ष्मी पंडित असू देत, नाही तर सुचेता कृपलानी असू देत, कमला नेहरू असू देत, नाही तर कस्तुरबा गांधी असू देत, सरोजिनी नायडू आणि स्वरूपा राणी, अरुणा असफ अली, या सर्वांचा उल्लेख हा आपण करत आहोत. त्याचबरोबर मानवती पांडे, ज्यांना आर्या नावानं ओळखलं जायचं, त्यांचा उल्लेख, लेफ्टनंट असलेल्या प्रतिमा सेन या बंगाली क्रांतिकारक, मेरी पॉल ज्यांना मदर असं संबोधलं जायचं, भगिनी निवेदितांचं कार्य विवेकानंदांच्या कार्याशी जोडलेलं आपल्याला सर्वांना माहित आहे. पण विवेकानंदांच्या आध्यात्मिक कार्याबरोबरच स्वातंत्र्य चळवळीत भगिनी निवेदिता या उभ्या होत्या. मेरी पॉल यांचा उल्लेख अरविंदांच्या बरोबरीनं कार्यात केला जातो, पण अरविंदांनी लिहिलेल्या वंदे मातरम, आर्य आणि पुढे माताजी म्हणून उदयास आलेल्या या फ्रान्सच्या मूळच्या असलेल्या रिचर्ड पॉल यांच्या पत्नी यांचं योगदान आणि पॉंडिचेरीच्या इतिहासात त्यांनी दिलेलं योगदान आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर अॅनी बेजंट, मार्गारेट कचिन्स, अॅनी बेजंट यांनी 1914 मध्ये न्यू इंडिया मधनं केलेली मांडणी, पुढे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सर्वात प्रथम असलेल्या श्रीमती सिंधू पाठक, सरस्वती बापट यांच्या नावाला विसरून आपल्याला चालणार नाही. ज्यांच्या नावातच दगडाबाई देवराम असं नाव होतं, पण त्यांचा उल्लेख हा वीरबाई म्हणून केला जात होता. या दगडाबाई शेळके मूळच्या लातूरच्या, सुशीलाबाई दिवाण, आशाताई वाघमारे, त्याचबरोबर गीताबाई चारठाणकर, पानकुंवर फिरोदिया यांच्या घरी लक्ष्मी सरस्वती पाणी भरत होत्या. ही भगिनी खादी नेसून स्वातंत्र्य आंदोलनात उतरल्या. ताराबाई परांजपे, अशा कितीतरी भगिनींचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता भाषणाचा उत्तरार्ध 11:21 थांबणार आहे, म्हणून मी भाषणाच्या उत्तरार्धात येतो. 1857 पासून सुरू झालेलं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं जनपर्व किंवा हे जन आंदोलन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाबरोबर पुढे 1960 साली थांबलं, असं महिलांच्या योगदानाची ही प्रदीर्घ चर्चा 1857च्या स्वातंत्र्य समरापासून तर 1 मे 1960 पर्यंत आपण करूया. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये ज्या भगिनींनी खूप मोठं काम केलं त्या भगिनींचा उल्लेख करणं आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार स्त्रियांनी काम केलं, त्यामध्ये सर्वात एक नाव अग्रक्रमानं प्रतिनिधी म्हणून घेतो, सुंदराबाई भोपटकर. या सर्वांनी गंगूबाई पटवर्धन, सौ गंगू सपाटे, त्यांच्या 3 मुली
यातील एका भगिनीला जेव्हा जेलमध्ये पाठवलं तेव्हा त्या गरोदर होत्या. जेलमधनं बाहेर आल्यानंतर 3 दिवसानंतर त्यांची डिलिव्हरी झाली. काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचार आपण करूया. अशा अनेक महिलांच्या योगदानाची चर्चा जी आपणासमोर मी मांडली, जेवढं माझ्या अल्पबुद्धीला अवगत झालं होतं त्या अवगत झाल्यापैकी काही थोडीशी 10% फक्त, म्हणजे मी तयार केलेल्या भाषणाच्या फ्रेमपैकी 10% प्रातिनिधिक स्वरूपाचं भाषण मी आपणासमोर मांडलेलं आहे. या संपूर्ण मांडणीमध्ये माझं स्वतःच फक्त वेळ आणि वाणी या दोनच गोष्टी आहेत मित्रहो. जे काही आहे ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांच्या योगदानाचं आहे. लहू गायकवाडचा फक्त वेळ, वाणी आणि वेळ या दोनच गोष्टी आहेत. तत्पूर्वी इंदापूर तालुक्यातील 18 स्वातंत्र्य सैनिक आणि या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये सहभागी असलेल्या माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या पूर्वी आपण ऐकत असलेले सर्वच्या सर्व 53 जण इंदापूर महाविद्यालयाचं प्रशासन, सर्व बोर्ड सब डायरेक्टर अँड ऑनरेबल डायरेक्टर्स ऑफ इंदापूर तालुका एज्युकेशन सोसायटी, प्रिन्सिपल, व्हाइस प्रिन्सिपल, IQAC कोऑर्डिनेटर, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, ऑल फॅकल्टी कोऑर्डिनेटर, हिस्ट्री HOD and coordinator of this webinar, Dr. बाळासाहेब काळे, आमचे मित्र भूषण डॉक्टरे, डॉक्टर दिनकर मुरकुटे, माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेल्या आणि ज्ञानानं श्रेष्ठ असलेल्या जुन्नरच्या आमच्या नाळेगावच्या प्राध्यापिका अरुणाताई वाघोले, सर्वांना मानापरत्वे नमस्कार करतो. आणि आता थांबण्याची मी रजा घेतो, पण तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपणासमोर सादर करतो आणि थांबतो. आपणा सर्वांचे धन्यवाद मानण्यापूर्वी हा तुकोबारायांचा अभंग. फोडिले भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. धन्यवाद सर. ओव्हर टू कोऑर्डिनेटर काळे सर. धन्यवाद सर. आपण अतिशय सर इको येतोय तुमचा, काळे सर प्लीज. आपण अतिशय ओघवत्या शैलीमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान या विषयावर मांडणी केली. खरं तर यातील अनेक नावं अनेकांच्या कधी वाचण्यातही आलेले नाहीयेत किंवा त्या विषयावर कधी ऐकलेलं नाहीये, किंवा स्त्रीवादी इतिहास लेखन कसं केलं जावं या संदर्भात देखील आपण चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. याबद्दल मी आभार मानतो. आणि शेवटी या वेबिनारचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील कला शाखेचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमाजी भोर सरांना विनंती करतो की आपण या वेबिनारचं आभार प्रदर्शन करावं. नमस्ते. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तसंच इंदापूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाने ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या व्याख्यानमालेचं आजचं पुष्प इतिहास विभाग आणि महाविद्यालयाचा IQAC विभाग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता. आजच्या व्याख्यानाचा विषय होता भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचे योगदान. खरोखर आजचे जे वक्ते आहेत डॉक्टर लहू गायकवाड यांचा मी मनपूर्वक आभार मानतो सर, कारण आपण इंदापूर तालुक्यातील राधाबाई पांडुरंग आपटे यांना आजचं व्याख्यान जे आपण समर्पण केलं आणि त्यांची आठवण केली, आम्हालाही त्याची आठवण करून दिली, याबद्दल मी आपलं महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानतो.
सर असं आपण म्हणतो फक्त की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि स्त्रियांचं योगदान खरोखरच स्वातंत्र्य चळवळीमध्ये होतं, परंतु त्याचा नामोल्लेख किंवा त्याचं लिखाण तसं झालं नाही किंवा ते पुढे आलं नाही. आणि आपण आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने हे जे स्त्रियांचं योगदान किती महत्वाचं आहे, मोठं आहे, हे आपण या ठिकाणी आम्हाला ऐकवलं, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. अनेक त्यागमूर्ती महिला ह्या स्वातंत्र्य चळवळीत होत्या आणि त्यांचा नामोल्लेख सुद्धा आम्हाला माहिती नव्हता. त्याची जाणीव करून आम्हाला तुम्ही खरोखर दिली, याबद्दल मी इतिहास विभाग आणि महाविद्यालयाचा IQAC विभाग या मार्फत आपलं मनपूर्वक आभार मानतो. या आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने डॉक्टर भूषण फडतरे सर, डॉक्टर अरुणा वाघोले मॅडम, डॉक्टर नंदकुमार जाधव, डॉक्टर श्रेया दानी, बाळासाहेब देवकाते, डॉक्टर सुरेंद्र सिरसट, डॉक्टर सुरेश पांडे, डॉक्टर बाळासाहेब केंदळे, डॉक्टर प्रकाश पांढरेमिसे, डॉक्टर दिनकर मुरकुटे, डॉक्टर संतोष बोडके, डॉक्टर गणेश विधाटे, डॉक्टर सचिन कांबळे, डॉक्टर तुषार भुसे, असे अनेक प्राध्यापक वेगळ्या महाविद्यालयातून या वेबिनारला उपस्थित राहिले. त्यांचं मी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानतो. सर, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला आज या व्याख्यानाच्या निमित्ताने दिलेला आहे. तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय मुकुंद शेठ शहा, तसेच माजी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक विजय रणपिसे हेही या निमित्ताने उपस्थित होते. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या ह्या वेबिनार निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. IQAC विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप शिंदे सर यांनी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय विज्ञान शाखेचे प्रमुख डॉक्टर वीर सर, वाणिज्य शाखेचे प्रमुख उंबरदान सर, सर्व इंदापूर महाविद्यालयातील प्राध्यापक, माझा नामोल्लेख करायचा राहिला असेल असे सर्व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, महाविद्यालयातील विद्यार्थी, इतर महाविद्यालयातील विद्यार्थी, अशा रीतीने अनेक विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी ह्या आजच्या वेबिनार मध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय ज्यांचा नामोल्लेख करायचा राहिला असेल त्या सर्वांचं या वेबिनारच्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं माननीय प्राचार्य चाकणे सर अध्यक्ष यांच्या वतीने जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद गायकवाड सर, मुरकुटे सर, गायकवाड मॅडम, काळे सर, भोर सर, सगळ्यांचे धन्यवाद. खूप छान वेबिनार आजचं झालं, चांगली माहिती मिळाली. खरं तर हिस्ट्री विभागाचं पुन्हा एकदा अभिनंदन, प्राचार्यांचेही आभार. आभार, आपण खूप मदत केली. आणि गायकवाड सर आपले पुन्हा एकदा आभार. सर्व सहभागी प्राध्यापक, बाहेर कॉलेजमधून सगळे सहभागी झालेले प्राध्यापक असतील किंवा विद्यार्थी असतील, विद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. शिंदे सर थांबूयात? हो चालते, मग मीटिंग एंड करू का? हा करा. ओके ओके, बोलते. हा मॅडम. मॅडम किती वेळ हम्म.